पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला, आमदार मंजुळा गावित घटनास्थळी धावल्या, भाजपवर दबाव तंत्राचा आरोप। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापताना प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ऋषिकेश मनोज मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची मोठी धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मोरे कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली। या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करत आमदार गावित यांनी स्पष्ट आरोप केला की सुरुवातीपासूनच भाजपतर्फे दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे। निवडणूक शांततेत व्हावी म्हणून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। आमदार मंजुळा गावित यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच निवडणूक काळात अशा घटनांना थारा देणार नाही, कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। ऋषिकेश मनोज मोरे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून परिसरातील तणाव वाढला आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणात नेमकं कोण सहभागी आहेत, या हल्ल्याच्या मागील कारणामध्ये राजकीय वैमनस्य आहे की इतर कोणता हेतू, याची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाची वेळ जशी जशी जवळ येते तशी तशी राजकीय चकमकींची तीव्रता वाढताना दिसते आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज आपल्या या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार सौभाग्यवती भारती मोरे आणि सनी मोरे असं पूर्ण आमचं शिवसेनेचं पॅनल होतं आणि त्यातल्या आमच्या ह्या भारती मोरे यांच्या घरावर आज दगडफेक झाली आणि दगडफेक करून नुसतीच बाहेर दगडफेक नाही तर घरात देखील दरवाजे, खिडक्या यांचे काचा सुद्धा तोडलेले आहेत आणि मोठे मोठे या ठिकाणी दगड, विटान यांचा खस या ठिकाणी पडलेला आहे। पूर्ण फर्निचर सुद्धा या ठिकाणी तोडलेल्या अवस्थेत आहे। घरांमध्ये सुद्धा खिडक्यांमधून पूर्ण काचा तुटलेले असून मध्येपर्यंत घरांमध्ये सुद्धा दगड पडलेले आहेत। घरात आजी, एक वयस्कर आजी होती, 80-90 वर्षाची आजी, तिला दिसत नव्हतं। म्हणून हे सगळे प्रकार घरात फक्त महिला वर्ग असताना हा प्रकार घडलेला आहे आणि संबंधित हा प्रकार करणारे, हा प्रकार ज्यांनी केला, आम्हाला असं या ठिकाणी निदर्शनास आलं की समोरचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांनी हा प्रकार केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणून आम्ही तातडीनं पोलीस विभागाला या घटनेची माहिती दिली आणि पुढील तपास हा पोलीस विभाग करीत आहेत। आत्ता अर्ध्या पाऊण तासापूर्वी आमचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामानिमित्त कोणी बागामध्ये स्लिपा वाटते, कोणी काय करतंय, असं सगळं करत असताना आमच्या घरामध्ये आमचा उमेदवार म्हणजे माझं मोठ्या भावाचं घर, या इथला उमेदवार सनी उर्फ ऋषिकेश कैलास पाटील सनी मोरे हा उमेदवार आहे। हे त्याचं घर आहे। म्हणजे माझी आई इथे राहते, माझे 2 भाऊ इथे राहतात आणि या घरावर भाजपचे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार, सर्वच गुंड दिलेले भाजपने, त्याच्यामुळे आता गुंड प्रवृत्तीचे त्यांना म्हणावं लागेल, गुंड प्रवृत्तीचे उमेदवार विलास शिंदे, ज्यांचा व्यवसाय तोड्या पाना करणं, GT बापूजी सारख्या श्रीमंत वसाहतीमधले घरं भाड्याने घेऊन कब्जा करणं, नवतेज बाजारमध्ये देखील त्यांनी प्रॉपर्टीवर कब्जा केलेला आहे। असा कब्जा करणं, तोड्या पाण्या करणं आणि लोकांना लुटणं आणि पत्रकारितेच्या नावाने लोकांना त्रास देणं हा धंदा असलेला विलास शिंदे हा काही भाजपच्या गुंडांना माझ्या घरावर चाल करून आला, त्यांना सोबत घेऊन आला, ही दगडफेक करून तोडफोड केली। तोडफोड करताना त्यांनी विचार देखील केला नाही की या घरामध्ये फक्त महिला आहेत, माझी अंधाही बाहेर बसलेली होती, तरी त्याला कुठल्या प्रकारची त्याला अशी दयामाया आली नाही आणि या गुंडाने दगडफेक करून शिवीगाळ केली। आणि तुम्ही कशा प्रकारच्या निवडणुका लढतात आणि कसे उद्या प्रचाराला येतात तुम्हाला बघतोच।
पोलीस प्रशासन आणि सगळं या सगळ्या गोष्टीला आम्ही पोलीस प्रशासनाला सगळे ही माहिती सांगितलेली आहे. पोलिसांच्या गाड्या देखील आमच्याकडे आलेल्या आहेत. परंतु माझी मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे, आमच्या इथून कुठले 1-2 तरुणांना उचलून देखील त्यांनी नेलेलं आहे. हे आमच्या परिवाराचे जे सदस्य असतील त्याच्यापैकी कोणाला तरी उचलून नेल्याची माहिती मला मिळते. मी नेमका इथं नव्हतो, मी आत्ता आलो त्यावेळेस पोलीस गाडी देखील इथं आलेली होती. परंतु माझी या तुमच्या माध्यमातून धुळेकर मायबाप जनतेला कळकळीचं विनंती आहे, आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे. वातावरण यांच्या विरोधात गेलेलं आहे, यांची सत्ता बसणार नाही आहे. अनेक आमिष देऊन यांनी लोकांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, लोकांना पैसे देऊन बसवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे या लोकांनी आता दहशतीचा आणि दडपशाहीचं प्रकार करण्याचा सुरू झालेला आहे. आणि हा माझ्या घरापासूनही सुरुवात झालेली आहे. म्हणून मी धुळेकर मायबाप जनतेला विनंती करतो की आपण अनेक वर्ष हे धुळे शहर गुंडगिरीमुक्त, भयमुक्त आणि दहशतमुक्त झालं पाहिजे. याच्यासाठी आपण अनेक नारे ऐकत आलेलो आहेत. आणि जर आता या धुळे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली तर ही गुंडगिरी अजून जास्त प्रमाणात वाढणार आहे. कारण भाजपचं काम गुंड लोकांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक करायचं, त्यांच्या मागे पक्षाची ताकद, पक्षाचं बळ उभं करायचं, नगरसेवक पदाची ताकद या लोकांना द्यायची आणि सर्वसामान्य जनतेचं जीणं हराम करायचं. अशा प्रवृत्तीच्या लोकांना उद्या तुम्ही मतदानातून धडा शिकवा आणि या भाजपचे सगळे नगरसेवक हे पडले पाहिजेत. याच्यासाठी धुळेकर मायबाप जनतेने काम करावं अशी मी हात जोडून विनंती करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.